तुम्हाला पण मुलांच्या शनिवारच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न पडतो का? तर त्याचं उत्तर मी घेऊन आले. जिरे, धने, बडिशोप, ओवा हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्याच भांड्यामध्ये वाटण वाटून घ्यायचं हिरवी मिरचीचं. आता 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एकदम गरम तेल. टाकायचं चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद. पिठामध्ये चांगलं चोळून घ्यायचं की जोपर्यंत मूठ बसत नाहीये. मग टाकायचं बारीक केलेला मसाला, तीळ टाकायचे आणि बारीक कापलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण. थोडं थोडं पाणी टाकून आपण उंडा एकदम घट्ट मळून घ्यायचा आहे. 5 मिनिटं उंडा भिजवून द्यायचा आणि लगेचच आपल्याला लाटायला घ्यायचा. लाटताना मी थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि एकदम पातळ लाटलेली आहे. इथं छोटीशी वाटीच्या साहाय्याने मी एक कट करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून बारीक गॅसवर ह्या तिखट क्रिस्पी पुऱ्या तळून घ्यायच्या. ह्या पुऱ्यांना 15 दिवस टिकतात बरं का. आता ह्या पुऱ्यांना लावण्यासाठी आपण एक चटपटीत मसाला बनवूयात. मी इथं पिठी साखर घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला हे सगळं मिक्स करून पुऱ्या डब्यामध्ये भरायच्या. थोडासा मसाला टाकायचा, डब्बा थोडासा हलवायचा आणि हे बघा ह्या चटपटीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा.